तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत कढी गोड्यांची रेसिपी. कढीसाठी आपल्याला अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरची लागणार आहे आणि गोड्यांसाठी तुरीची दाणे. मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये 1.5 चम्मच बेसन टाकायचं. बेसन टाकल्यानंतर त्यामध्ये 1.5 चम्मच मीठ आणि 1 चम्मच हळद टाकायची. त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्सरमधून काढून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये दाणे टाकायचे आणि थोडं तेल टाकून त्याला भाजून घ्यायचं. या प्रकारे भाजून दाण्यांना नंतर मिक्सरमधून काढायचं. मिक्सरमधून काढल्यावर ते थोडं पेस्टसारखं निघाल्यावर त्यात थोडी लाल मिरची, हळद आणि नमक टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये बेसन टाकायचं. गोळे सॉफ्ट येण्याकरिता त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि ते सर्व मग मिक्स करून घ्यायचं. त्या बॅटरला थोडा वेळ आता झाकून ठेवायचं आणि कढीची तयारी करायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर एकत्र करून त्याची पेस्ट काढून घ्यायची. अर्धवट पेस्ट काढून त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर त्या पेस्टला काढायचं. कढी बनवण्यासाठी तेल टाकायचं आणि बाजूला गरम पाणी ठेवायचं. तेल गरम झाल्यानंतर हिंग सोडायची आणि सोबतच मोहरी टाकायची. मोहरी फुटेपर्यंत त्याला थोडं चम्मचनी फिरवायचं. मग त्यात लसूण अद्रकची पेस्ट आणि थोडा कढीपत्ता टाकायचा आणि छानपैकी होऊ द्यायचं. थोडा वेळ पेस्ट झाल्यानंतर त्यामध्ये कढीचं बॅटर मिक्सरमधून काढलेलं मग ते त्यामध्ये टाकायचं. कढीमध्ये मग थोडं गरम पाणी सोडायचं आणि मग चम्मचनी ते छानपैकी फिरवून घ्यायचं. आपली कढी तयार होत आहे. कढी उकडायला येईपर्यंत गोळे बनवून घ्यायचे. तर हे झाले आपले गोळे तयार. तर कढी पण छानपणे उकळी आलेली आहे. गोळे तयार केलेले आहे ते त्या उकळी आलेल्या कढीमध्ये सोडायचे आणि त्यामध्ये चम्मच फिरवून घ्यायचा. तर कढी गोड्यांना छानपैकी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर त्यांना छानपैकी होऊ द्यायचं. तर कढी गोड्यांचा वास खूप छान दरवळत आहे. कढी गोळे उकळी आलेले आहेत. उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची. तर छानपैकी आपले कढी गोळे तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता कढीला खूपच छानपैकी कलर आलेला आहे आणि तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.